जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तुम्ही हे सगळं स्वतःच्या स्वार्थासाठी करताय. म्हणजे तुम्ही वासूला स्वतःच्या जाळ्यात अडकवताय, कारण तुम्हाला वासूशी लग्न करायचंय, कारण अल्टिमेटली तुम्हाला त्याची सगळी प्रॉपर्टी हवी आहे. आणि तुम्ही वासूशी जवळीक साधताय हे मिस्टर कामतांना पटलं नसावं, म्हणून तुम्ही त्यांना गायब केलं. सो आता आदित्यला बाजूला करून तुम्हाला वासूशी लग्न करायचंय. आपण सगळे मिळून एकत्र राहून काम करायचं. तिला ना सतत वाटायला हवं की आपण तिच्या बरोबर आहोत, तिला सपोर्ट करत आहोत. पण का? म्हणजे या सगळ्यातनं काय मिळणार आहे? हे बघ, मीराचा विश्वास संपादन करण्यासाठी आपल्याला हे करावंच लागणार. हळूहळू मीरावर पूर्णपणे ताबा मिळवायचा, आणि एकदा का मीराचा आपल्यावर पूर्णपणे विश्वास बसला की मग आपण आपला स्वार्थ साधायचा. अरे पण आता आपण आतमध्ये सांगितलं ना त्यांना की आपण नाही विकत आहोत हे हॉटेल म्हणून. हा, मग मीरासाठी आपण ती जागा नाहीच विकत आहे. आपण ती जागा विकल्याचा तिला पत्ताच लागू द्यायचा नाही. सॉरी 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 सॉरी, आज फोन करायचा राहून गेला. नाही अगं, असं कसं होईल? तुला विसरेन कशी मी? आज खूप काम होतं ऑफिसमध्ये, म्हणून थोडा वेळ झाला. मला सगळं क्लिअर दिसतंय. आपण हे बघ, आपण हे नको कर. मी आता मागे फिरणार नाही आहे वासू. मीरा वहिनींना त्या माणसाला भेटायचंय जो माणूस फ्रँचायझी घेणार आहे. कसं भेटवणार आहोत आपण त्यांना? कारण कोणी माणूसच नाहीये. काय सांगणार आहोत आपण त्यांना? आहे असा एक माणूस. ओळख करून देतो तुमची. या मिसेस मीरा कामत. देवाशिष कामत यांचं खूप नाव आहे इंडस्ट्रीमध्ये. खूप चांगलं काम केलंय त्यांनी, आणि म्हणूनच मला तुमच्या हॉटेलची फ्रँचायझी हवी. मला सांगा जरा, इथे कामत ऑफिसमध्ये काय करत होतात तुम्ही? ते आदित्य साहेबांनी मला पैसे दिले आणि म्हणाले की मला फ्रँचायझी घेणारा माणूस म्हणून यायचं. तर हे तुम्हाला सगळं आदित्यने सांगितलं? हो. पण का? नक्की का ते माहित नाही, पण त्यांना हॉटेलचं काहीतरी झोल करायचं. ते हॉटेल विकण्याची इतकी काय घाई झाली आहे तुला? सगळ्याच गोष्टी तुला सांगणं गरजेचं नाहीये मधुरा. आदित्य, गरजेचं आहे हा, कारण या सगळ्यात ना मी तुझी पार्टनर आहे, विसरू नकोस. ही चूक करू नकोस मधुरा. एकाच वेळी दोन दगडांवर पाय कधीच ठेवायचा नसतो. दोन्ही बाजू सरकल्या तर खाली पडशील. मीराला रस्त्यावर आणायचं वेळ लागलाय मला, आणि यावेळेस मी इतका करेक्ट प्लॅन बनवलाय ना की साक्षात देव जरी खाली आला तरी तो काहीच करू शकणार नाही. आदित्य, यस डाल. पेपर्स करेक्ट आहेत ना? आदित्य, हॉटेल तू तुझ्या नावावर केलंयस. हो. पण आपलं असं काही ठरलं नव्हतं. नाही, आपलं काही ठरलं नव्हतं, पण काल जे काही घडलं त्यानंतर मला हे सगळं करणं भाग होतं. आणि हा, या पेपर्सवर मीराच्या सह्यात तू घेणार आहेस. काय? मी असं म्हटलं की या पेपर्सवर मीराच्या सह्यात तू घेणार आहेस. नाही, मी यावर तिच्या सह्या घेणार नाहीये. तुला हे करावंच लागेल मधुरा. चीयर्स. मधुरा, यू आर जस्ट ग्रेट यार. म्हणजे तू आज जे काही केलंयस ना त्याला तोडच नाहीये. म्हणजे तुझ्याशिवाय हे काम होऊच शकलं नसतं. आय लव्ह यू यार. बरं, तू मला आता सांगशील का की तू वासूला काय सांगणार आहे हॉटेल बद्दल? सांगतो ना, सगळं सांगतो. वासूला असं सांगायचं की तू मीराताईकडे सह्या घ्यायला गेली होतीस, पण मीराताईने सह्या करायला साफ नकार दिला. सिंपल. बरं, या सगळ्या गोष्टी आहेत ना, या आपण डिस्कस करूयात. या फॉर्मॅलिटीज. इतक्या रात्री कोण आलं असेल? मी बघते. थांब थांब, मीच बघतो. अथर्व, इतक्या रात्री कसं काय? तुम्ही वेळच तशी आणली. काय झालंय अथर्व? वा, वर मलाच विचारतेस काय झालंय म्हणून? अरे काहीच कसं वाटलं नाही रे तुम्हाला हे सगळं करताना? एक मिनिट.
नीट काय ते सांगणार आहेस का? हे बघ मला माहिती आहे ज्या पेपर्स वरती तू मीराताईच्या सह्या घेतल्यास ना त्या पेपर्स मध्ये काहीतरी फसवणूक. अरे जरा तरी जाणीव ठेवायची रे. मीराताईंनी आजपर्यंत तुमच्यासाठी किती आणि काय काय केलं रे. काय दादा, तुला तर दादा म्हणताना सुद्धा लाज वाटते मला. ए खूप खूप बोलतोयस तू आता. नाही बोलणार आहे. हे बघ आज मी बोलणार आहे. तुझ्या सोबत राहायचो रे मी. सतत तू बरोबर आहेस असं वाटायचं मला. मग काय बघतोयस असा? काय झालंय तुला? आणि तू ग, तुला तर ताई म्हणावं की नाही हेच कळत नाहीये मला. अगं मीराताई तुझी सख्खी बहीण याची तरी जाणीव ठेवायची ग. अथर्व, एक शब्दही बोलू नकोस. अगं तिने तुझ्यासाठी किती गोष्टी सॅक्रिफाईस केल्या आहे सगळं विसरलीस तू? हा सगळं मी तुमच्याशी का बोलतोय? असंही बोलून काय होणार आहे? नाही नको बोलूस ना. मग जर आपल्याला सगळ्या गोष्टी माहित नसतील ना तर बोलू नये माणसाने. काय काय माहिती नाही मला? काय माहिती नाहीये सांग ना. हे बघ मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मीराताईच्या सांगुलपणाचा तुम्ही चांगलाच फायदा घेतला असं तुला वाटतंय अथर्व? मीराने काय केलं ते नाही पाहिलंस तू? तिने देखील स्वतःचा स्वार्थ साधलाय. आणि खरं प्रेम सोडून गेल्यावर काय वाटतं ना तुला नाही कळणार. तुला नाहीच कळणार. हे बघ लहान आहेस तू, उशीर झालाय, जा घरी जा. जातोच आहे मी. फक्त एक गोष्ट सांगतो, आजपासून तुझं आणि माझं नातं संपलं. आजपासून मी फक्त मीराताई सोबत असणार. घरात एक एक कोपरा नीट चेक करा. आपल्या नजरेतून काही सुटायला नको. मॅडम हे बघा इथं काय. हॅलो आदित्य. हा मीरा बोल. रागिणी मॅमचा फोन आला होता आता. त्या म्हणाल्या की एक डेड बॉडी सापडली आहे. त्याची ओळख करून घ्यायला जायचं तिथे. मला काहीच कळत नाही आदित्य. आपण लवकरच प्रकाशन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. मानसिक आजाराचा ना असा ठोस पुरावा देणं शक्य नसतं. कारण त्यासाठी कुठल्या टेस्ट नसतात, एक्सरे नसतात. हे तर माझ्यासाठी खूप सोपं होतं. पण तन्मयला मिळवण्याच्या या कटात पप्पा माझी साथ देणार नाहीत याची मला खात्री होती. म्हणून मग हा सगळा डाव मी एकटीने खेळायचं ठरवलं. मला असं वाटतं आधी आपण ऑफिसमध्ये जाऊ आपल्या वेबसाईट लॉन्चसाठी आणि मग नायगावला जाऊ नितीशकडे. मला फक्त दोन्ही ठिकाणी जाणं महत्त्वाचं आहे, बाकी काही नाही. वेबसाईट लॉन्च करायची? येस. मनवा प्लीज. एक मिनिट. ठीक आहे पोहोचतो. काय झालं? कोणाचा फोन होता? ऍक्च्युली फॅक्टरीतून कॉल होता, तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झालाय. एक काम करतो, जाऊन येतो आणि मग आपण वेबसाईट लॉन्च करूया. मीनाक्षी, हे तुझं गिफ्ट. आपल्या पहिल्या भेटीची आठवण. बायको, तुझं हेच स्वप्न होतं ना? पण तुला एवढ्या सहजासहजी आपण ती सुख मिळू देणार नाही.